पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज। भोरप्याने सोंग पालटिले वरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसा, टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो ने दी जगी फसे जैसे। ढिवरया मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फासा कळोनी दी। खटिकहा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळी तयासाठी। तुका म्हणे तैसा भला मी लोकांत परी, तू कृपावंत पांडुरंगा। टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो निधी जगी फासे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाच्या समोर आपल्या दोषाचा पाडा वाचून भगवंताच्या कृपावंतपणाची स्तुती करतायत। मोठी माणसं ही मोठी कशी असतात? मोठ्या माणसाचे जे अनेक वेगवेगळे अशा प्रकारचे गुण आहेत, त्यामध्ये हा एक गुण असतो की मोठी माणसं हे नेहमी स्वतःच्या दोषाकडे पाहत असतात। दुसऱ्याच्या दोषाकडे पाहणारी माणसं क्षुद्र असतात। माणसाने स्वतःच्या दोषाकडे पाहावं, कारण आपल्यावर आपल्या उद्धाराची जबाबदारी आहे आणि आपल्या उद्धाराला अडथळा दुसऱ्याचे दोष नाही करत, आपल्या उद्धाराला प्रतिबंध आपले दोष करणार आहेत। त्यामुळे आपल्या दोषाकडे प्राधान्यत्वाने लक्ष दिलं पाहिजे। ज्या वेळेला आपला उद्धार झालेला आहे, आपल्याविषयी काही कर्तव्य राहिलेलं नाही, मग जगाच्या उद्धाराकरता आपण प्रयत्न करतोय, त्यावेळेला मग दुसऱ्याचे दोष, तेही ते दोष निवृत्त व्हावे म्हणून त्या दोषाचा विचार। परमार्थ करणाऱ्या साधकाकरता जी काही पथ्य सांगितलेली आहेत, त्या पथ्यामध्ये हे महत्वाचं पथ्य आहे। अनेकाचे कानी गुणदोष मना नानी, अनेकाचे गुणदोष कानी नानी मना नानी। कारण दुसऱ्याचे दोष पाहणं परमार्थातलं चाललंय, व्यवहारातलं नाही। हा सगळ्यात मोठा दोष आहे महाराज। हा दोष नाही करत, पण दुसऱ्याचे काय पाहतो? दोष पाहतो। एका ठिकाणी कुठेतरी म्हटलेलं आहे, यात्रेला वारीच्या निमित्तानं सगळा समाज त्या ठिकाणी जमलेला होता। लोक रात्री प्रवास करून रात्री उशिरा झोपल्यामुळं झोपले होते, सकाळी काही लवकर उठले नाही। एकाने मुलाला उठवलं, स्वतः गंगेवर गेला, स्नान प्रदक्षिणा वगैरे करून आला। ते स्नान प्रदक्षिणा करून आले तरीही लोक काय होते? झोपलेलेच होते। ते पोरग म्हणे, बाबा हे कशाला आले असतील पंढरपूरला? हे अजूनही झोपलेले आहेत। म्हाताऱ्यानं मुस्काळत आणली। ते म्हणे, तू उठला नसता तर चांगलं झालं असतं। उठून जर तुला दुसऱ्याचे दोष दिसत असतील तर त्याच्यापेक्षा नाही उठलेला चांगला। दुसऱ्याचे दोष दिसतात याचा अर्थ आपल्यात दोष आहे। समोरच्यात फाटकं दिसतंय म्हणजे याचा चष्मा फाटका आहे। शास्त्र संत दोष सांगतात, त्यांचा हेतू वेगळा असतो।
त्यांनी त्या दोषाला जाणावं आणि आपल्यातून ते दोष घालवावे, या उद्देशानं ते त्या दोषाचं चर्वण करतात. इतरांना दुसऱ्याचा दोष काढण्याचा कसलाही अधिकार नाही. मग काय करायचं साधकाने? आपले दोष पाहायचे, आपल्या दोषाचा विचार करायचा, आपल्या दोषाविषयीची आपले दोष उघड करावे. मला शास्त्र असं सांगते बघा, आता जमलं तर गुण झाकून ठेवायचे आणि दोष उघडे करायचे. आपण केलेलं पुण्य, केलेली साधना, केलेलं चांगलं काम ते कोणाला सांगायचं नाही, ते गुपचूप झाकून ठेवायचं. जसं सोनं माणसं काय ठेवते, बाहेर ठेवते का सोनं? बाहेर केर टाकी ते, आणि सोनं आत गुपचूप कोणालाच कळू देत नाही. महाराज काही काही तर घरच्याला सुद्धा नाही माहिती होऊ देत. बाकीच्याला माहित नसतं, त्याच्यात काही विशेष नाही, घरच्याला सुद्धा कळू देत नाही. कधी महत्वाचं आहे. दुसऱ्याला कळलं तर ते घालवतील, नष्ट करतील, विकतील अडीअडचणीला. तसं पुण्य झाकून ठेवायचं, आपल्याकडे असलेले सद्गुण झाकून ठेवायचे. चांगलं केलेलं काम दुसऱ्याला कळू द्यायचं नाही. याला अदंभित्व शास्त्रामध्ये म्हणतात. आणि अदंभित्व हा फार मोठा गुण आहे. अमानित्वमदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह अमानित्वम अदंभित्वम. असं शेतकरी बी पेरलेलं झाकतात, उघडं नाही पडत. उघडं पडलं की पाखरं उचलून खातात त्याला, आणि झाकलं की त्याला काय निर्माण होतो? कोंब, अंकुर निर्माण होतो. आणि मग एका बियापासून हजारो अशा प्रकारचे बी तयार होतात. दोष उघडे करायचे. दोष उघडे केले तर पाखरं खाऊन टाकतात. जसं धान्य उघडं पडलं की पाखरं खातात, जे उघडं पडेल ते दुसरे उचलतात. तसं आपण दोष उघडे केले की लोक त्या दोषाचं चर्वण करतील. लोकांनी दोषाचं चर्वण केलं की ते पाप त्यांच्याकडे जेवत आपण मोकळे होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याकडे जर दोष घडत असेल, पाप झालेला असेल, तर दोष उघडे करायचे आणि पुण्य गुण झाकून ठेवायचे, असं शास्त्र सांगते. तो कोबर आहे या अभंगामध्ये नेमकं ते करतायत. देवासमोर आपले दोष उघडे करतायत, स्पष्ट करतायत, आणि भगवंताच्या गुणाची स्तुती करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा जसा एखादा बहुरूपी असतो, बहुरूपी, आणि मग तो सोंग घेतो. सोंग घेतो म्हणजे वरचं सगळं बदलून टाकतो. भोरप्याने सोंग पालटिले वरी. भोरपी म्हणजे बहुरूपी, आपल्याकडे त्याला रायरन म्हणतात. आता ही लोक कमी झाले, कारण घरोघर झाले. सोंग करून दुसऱ्याला फसवणारे घरोघर माणसं झाले. त्याच्यामुळे त्यांचं कामच राहिलं नाही. वेगवेगळे सोंग घेतात ते. मग काय, कधी संन्यासी बनतात. महाराज संन्यासाचं जर सोंग घेतलं तर अगदी शेंडी राहणार नाही, जानवर राहणार नाही, सगळं भगवा अशा प्रकारचं, अंगावर रुद्राक्षाची माळ, त्रिपुंड, हातामध्ये दंड वगैरे सगळं. संन्यास श्रेष्ठ आश्रम आहे. 4 आश्रमामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि
संन्यासाचे 4 आश्रम, सर्वात श्रेष्ठ संन्यास आश्रम. म्हणजे संन्यासी इतका पूज्य असतो की त्याला देवाला सुद्धा नमस्कार करण्याची आवश्यकता नाही, देवाने त्याला नमस्कार करावा लागतो. दहा वर्षाचा संन्यासी असेल, इतर आश्रमातला 90 वर्षाचं म्हातारा असलं तरी 90 वर्षाच्या म्हाताऱ्याने त्याच्या पाया पडायचं असतं, दंडवत घालायचा असतो. कारण त्यांनी संन्यास घेतलेला आहे. संन्यास घेतला म्हणजे त्याला विषयाविषयीचं काय निर्माण झालेलं आहे, वैराग्य निर्माण झालेलं आहे. संन्यास घ्यायचा त्यालाच अधिकार आहे. सगळे भोग लागतात आणि पुन्हा संन्यासी. विटंबना आहे ती संन्यासाची. यदहरेव विरजेत तदहरेव प्रवृजेत, संस्कृतचं वाक्य. ज्या वेळेला वैराग्य निर्माण होतं त्यावेळेला संन्यास घ्यावा. आणि मग वैराग्यवान हा श्रेष्ठ असतो. आता त्याच्या मनात काय याचं वैराग्य, मुळात तो सोंगच कशा करता घेत असतो, पैसे कमवा करता. बहुरूपी जे सोंग घेतो ते पैसे कमवण्याकरता सोंग घेतो. पैसा कशा करता लागतो, विषय भोगा करता. विषयासक्त असतो तो. आणि पण काय करतो, सोंग मात्र संन्यासाचं घेतो. आणि मग बाहेरच्या याच्यामध्ये तो कशातच कमी पडत नाही. हाय अभिनय करतात महाराज हे नट लोक. ते पार्ट घेतल्यानंतर नवीन जर एखादा पाहणारा असला तर त्याला खरंच वाटतंय काय किती वैराग्यवान आहे, किती ज्ञानी आहेत, किती ग्रंथ झाले असतील यांचे. असं लोक म्हणत असताना डोळे झाकूनच म्हणतो. तेवढंच पाठ केलेलं असतं. वरून अशा प्रकारचं त्याचं सगळं ते व्यवस्थित दिसतं. बहुरूप्याने सोंग पालटिले वरी. जसा बहुरूपी सोंग घेत असताना वर सगळं बदलवतो. दुसरा दृष्टांत देतात. बक ध्यान धरी मत्स्या जैसे, किंवा एखादा बगळा. बगळा पांढरा पांढरा असता तो. म्हणजे पांढरे कपडे घालणारे सगळे बगळे असतात असं नाही मला म्हणायचं. पण बगळा दिसायला कसा असतो, कलरने पांढरा असतो. पांढरा. राजहंस पण पांढराच असतो म्हणा. आणि मग ते मासे हा त्याचा मुख्य आहार. मासे पाण्यात असतात. आता प्रत्येकाला मरण नको असतं, सगळेच मृत्यूला घाबरतात. त्याच्यामुळं बगळं दिसलं की मासे मग वर येतच नाही, तिकडं खोल पाण्यात जातात. याला काय खोल पाण्यात जाता येत नाही, मरून जाईल हा. असं कमी पाण्यामध्ये असं एक पाय आणि एक पाय असा वर करतो, असा वर दुमडून घेतो आणि एकच पाय उभा करतो. असं तटस ओम नमः शिवाय असा हालत सुद्धा नाही. माशाला वाटतं नाही. हा जरी बगळा असला तरी हा तपस्वी महात्मा आहे. तप करण्याकरता अशा प्रकारचा आलेला आहे. पाहणा डोळे सुद्धा उघडे नाहीत, हलत सुद्धा नाही, नासाग्र वृत्ती आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन्. तुकोबाराय म्हणतात असा शांत असतो अगदी. कुठपर्यंत एखादा मासा त्याच्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत. मासा दिसला की उचललाच. हे जसे वरून वरून अशा प्रकारचा कोणी विरक्तीचं कोणी ध्यानाचं सोंग करतो, देवा तसा मी सोंगाड्या आहे. सोंगाड्या काय केलेलं आहे मी, टिळे माळा मुद्रा अंगी लावी आणि जगी फासे जैसे देखो नेदी. टिळे लावतो. वैष्णवानी गोपीचंदनाचे टिळे लावले पाहिजे. 12 टिळे लावावे असा वैष्णव शास्त्राचा धर्म आहे. 12 ठिकाणी गंध लावतात वैष्णव. त्यामध्ये कपाळाला असा उभा असतो.
ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व उभा आणि असा पोकळ, भितळ सारवल्यासारखं नाही किंवा टिकली नाही. टिकली काय, टिकली वैष्णव नसते ती. टिकली तर टिकली, नाही तर हुकली, काय करणे राहते. वैष्णवाचा वादे बाबांचा कसा मस्त अजून इतक्या अंधारात सुद्धा चमकतोय असा उभा गंध असतो. वैष्णवांचा गंध येतो बाबा. तेव्हा ऊर्ध्व पुंड्र उभा पोकळ, कपाळाला असा पोकळ असतो. एक ललाटे केशवम विद्या, त्या ठिकाणी केशवाचं स्थान आहे आणि म्हणून तो केशवाला लावलेला गंध असतो. इथं वर डोक्यावर अशा प्रकारचा टिपका लावतात. 2 गळ्याला 1, 3 इथं छाती आणि पोट यांच्या मध्यभागी हृदयस्थानी त्याला म्हणतात. इथं 4 बिंबीच्या ठिकाणी 5, 2 बाजूला 7, पाठीमागे 1, 8, 2 बाहूला 10 आणि 2 कानाला. अशा प्रकारे 12 ठिकाणी तिलक करावा लागतो वैष्णवानी, असं वैष्णवांचं शास्त्र सांगतं. तुकोबाराय म्हणतात मी मस्त जसं पोळ्याचं बैल रंगवतात, पण ते वर्षातून एकदाच रंगवतात. मी दररोज स्नान झालं की तसं सगळे टिळे शरीराला लावतो. टिळे लावी, माळा गळ्यामध्ये घातलेले, माळ नाही माळा वैष्णवांच्या गळ्यामध्ये 2-2 काही काही तर माणूस बुचकोच राहत. टिळे माळा मैंद. पण ते लय देवाविषयीचं प्रेम आहे आणि देवाला हे शरीर अर्पण केलेलं आहे आणि देवाला शरण गेलेलं आहे आणि आता आपलं काही नाहीये असा भाव झालेला आहे. असं काही नाहीये. मग फसवण्याकरता लोकाला, मग द्वादशी असली देव घालायचं असलं की मग लोक खडी फोडणाऱ्याला थोडी बोलवतात. खरं तर खडी फोडणाऱ्याला जास्त गरज असते अन्नाची, ते बिचारायला मिळत नाही, पण त्याला नाही बोलत. माळकरी बाबा आज आमच्याकडे यावर का जेवायला, लोकाला बाबा लोकाला बोलवतात. आणि मग आपण बाबा आहे हे लोकाला समजावं म्हणून मी अशा प्रकारचे हे काय केलेले आहेत, चिन्ह धारण केलेले आहेत. म्हणून स्वतःला मैंद म्हणतात. मैंद शब्दाचा अर्थ कपटी, फसवणारा, लोकांना आतलं कळू न देता त्यांना लुटणारा, त्याला मैंद अशा प्रकारचं म्हटलं जातं. तुकोबाराय म्हणतात टिळे माळा मैंद, मुद्रा अंगी लावी. मुद्रा म्हणजे त्याच्या विठ्ठल वगैरे लिहिलेलं असतं, ज्ञानदेव तुकाराम, आणि त्या टिळ्याबरोबर त्या पण लावल्या जातात. तेव्हा टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी. आणि मग हे टिळे, ह्या माळा आणि ह्या मुद्रा म्हणजे जसं ते पारधी पशुला पकडण्याकरता हरणाला वगैरे फासे लावतात आणि त्याला लक्ष देऊ देत नाहीत. फासे लावून एका बाजूला फासे लावतात आणि दुसऱ्या बाजूला हुसकतात. दुसऱ्या बाजूला हुसकलं की या बाजूला पळतात आणि त्या फाश्यात गुंतात. तसं तुकोबाराय म्हणतात हे चिन्ह म्हणजे लोकाला आपल्या जाळ्यात गुंतवण्याचे मी काय लावलेले आहेत, फासे लावलेले आहेत. फासे तुकोबाराय म्हणतात टिळे माळा मैंद मुद्रा लावे अंगी, देखो नेदी जगी फासे जैसे. तर जगामध्ये ते फासे आहेत हे लोकांना लक्षात नाही येऊ देत. किंवा देवराया मत्स्या चारा घाले जैसा, बितरील फासा कळो नेदी. ढेवर म्हणजे तो मासे पकडणारा कोळी. पूर्वी त्या गळाने मासे पकडले जायचे. गळ म्हणजे असा अंकुशदार अशा प्रकारचं खेळ असायचा, गोल हे केलेला, त्याच्यावरती आमिष लावतात. ते अन्न म्हणा, मांसाचा तुकडा म्हणा, असं, आणि तो पाण्यामध्ये सोडला जातो. माशाला वाटतं की बिचारा परोपकारी आहे, आपल्याला खाऊ घालण्याकरता आलेला आहे,
आणि आपल्याला खायला त्याने पाठवलेलं आहे, कारण त्याला वरचं काय दिसतं, ते अन्न दिसतं, त्याच्यातलं गळ काही लक्षात येत नाही. ढीवर हा मत्स्या जैसा चारा घाली, तर तो जसा त्या माशाला चारा घालतो, चारा कायचा घालतो, भितरीला फासा कळो नाही, त्याच्या आत असलेला गळ तो काही लक्षात येऊ देत नाही. आणि मग त्या अन्नाच्या निमित्ताने माशाने ते तोंडात घेतलं रे घेतलं, त्याला बरोबर लक्षात येतं, ते जड लागतं, जड लागलं की तो असं आसडतो, असा हिसका दिला की तो त्याची ती अनकुची गळाची त्या माशाच्या घशामध्ये घुसते. मग काय अविसाची असा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे. तुकोबाराय म्हणतात, देवा तशा प्रकारचं हे भजन कीर्तन प्रवचन टिळे माळा मुद्रा या माझ्या सगळ्या क्रिया आहेत. किंवा खाटेका हा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी. खाटीक अतिशय प्रेमाने त्या पशुचं पालन करताना दिसतो. प्रेम नसतं, पुढं एखादा बकरी ईद किंवा काही एखादा असा प्रसंग असतो, त्या दिवशी लोक जास्त अशा प्रकारचं त्या बोकडाला घेतात, तोपर्यंत त्याचं वजन वाढावं, जास्तीत जास्त त्याची काय यावी किंमत अशा प्रकारची यावी, म्हणून त्याचे ते सगळे जसे उपाय असतात. कापवया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भला आम्ही लोकांत. तुकोबाराय म्हणतात, देवा त्याप्रमाणे लोकांमध्ये जो मी भला आहे अशा प्रकारचं दाखवतो लोकांना. भला फिला नाहीये माझ्या तुझ्याविषयी प्रेम नाही, जिव्हाळा जसा पाहिजे तसा नाही, तुझ्या प्राप्तीकरता फारसं काही प्रयत्न करतो असंही नाही, लोकांना दाखवायला जेवढं करतो तेवढंही तुझ्याकरता मी करत नाही. सच्च्या अंतःकरणातून निघालेले हे बोलायचं. आता वास्तविक असं आहे की वैष्णवानी गळ्यात माळ घालायला पाहिजे, हा शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र सांगतं, गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा रे. तुळशीची माळ नसेल तर तो वैष्णव नाही, संत असला तरी वैष्णव नाही तो. तर मग फाजील माणसं वैष्णव नसतील याच्यात हे वेगळं सांगायला. एखादा ज्ञानी आत्मसाक्षात्कारी आहे, ब्रह्मसाक्षात्कारी आहे, पण जर तो माळकरी नसेल तर त्यालाही वैष्णव मानलं जात नाही. मुक्त असेल तो, पण काय नाही, वैष्णव नाही. वैष्णव होण्याकरता वैष्णवाचं बाह्य चिन्ह त्याच्या अंगावर असावंच लागतं. अर्थात नुसती माळ असली म्हणजे तो वैष्णव असतो असं नाही, पण माळ नसलेला वैष्णव निश्चितच नसतो. व्यतिरेक व्याप्ती आहे माळेची आणि वैष्णवत्वाची. व्याप्तीचे दोन प्रकार असतात, शब्द थोडेसे शास्त्रीय नाही लक्षात येणार तुमच्या. अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. हे असलं म्हणजे ते असणं याला अन्वय व्याप्ती म्हणतात, आणि ते नसलं म्हणजे हे नसणं याला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. जसं धूर जिथं आहे असं निघतोय घप घप घप, तिथं काय आहे, अग्नी आहे, म्हणजे धुराची अग्नीची अन्वय व्याप्ती आहे. आणि व्यतिरेक व्याप्ती आहे, जिथं अग्नी नाही तिथं काय नाही, धूर नाही. जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे, आणि जिथं अग्नी नाही तिथं धूर नाही. ही व्यतिरेक व्याप्ती आहे. पण काहींची अन्वय व्याप्तीच असते, व्यतिरेक व्याप्ती नसते, आणि काहींची व्यतिरेक व्याप्तीच असते, अन्वय व्याप्ती नसते.
यथा घटः अभिधेया प्रमेयत्वात. जसा घट हा बोलण्याचा विषय आहे, का प्रमेय आहे म्हणून. अर्थात जे जे प्रमेय असतं ते वर्णनाचा काय असतं, विषय असतो. ही अन्वय व्याप्ती आहे. अशी व्यतिरेक व्याप्ती सापडणार नाही की प्रमेय नाही म्हणून त्याला त्याच्याविषयी बोलता येत नाही. याला अन्वय व्याप्ती म्हणतात. किंवा सुखाची इच्छा, जिथं जिथं चेतनत्व आहे, जीवत्व आहे, तिथं तिथं सुखाची इच्छा आहे. ही अन्वय व्याप्ती आहे. आणि काहीची व्यतिरेक व्याप्तीच असते, अन्वय व्याप्ती नसते. व्यतिरेक व्याप्तीलाच प्रमाणामध्ये अर्थापत्ती प्रमाण असं म्हणतात. जसं जेवण करत नाही तर तो स्थूलही होऊ शकत नाही. जो जेवण करत नाही तो स्थूल होऊ शकत. जेवण करणारी माणसं स्थूल होतात असं नाही. म्हणजे अन्वय व्याप्ती नाही की यत्र यत्र भोजनत्वम तत्र तत्र स्थूलत्वम. महाराज काटकोळी माणसं स्थूल माणसापेक्षा डबल तरी नक्की खाते. डबल तर अतिशयोक्ती होईल, पण 1.5 पट तर हाणतेच. हे एक भाकरी खात असेल तर ते 1.5-2 भाकरी खाते, आणि तरी त्याची डिरी पुढंच येत नाही. मग कुठं जातंय काय होतंय काही कळतच नाही. त्याच्यामुळं खाणारी माणसं स्थूल असतीलच असं नाही, पण न खाणारी माणसं मात्र स्थूल राहू शकत नाहीत. याला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. व्यतिरेक व्याप्ती. तसं माळकरी नसणारी वैष्णव असूच शकत नाहीत. माळकरी असणारी वैष्णव असतील असं नाही. काही भामटे लोकही माळा घालतात फायदे उपटण्याकरता, त्याच्यामुळे ते वैष्णव असतील असं नाही. पण जे माळकरी नाही ते वैष्णव नाही. वैष्णवाला तुळशीची माळ घालावीच लागते, प्रश्नच नाही. जसं वैदिक संस्कृतीमध्ये कुंकू लावलेली बाई सौभाग्यवती असेलच असं नाही, पण कुंकू नसलेली नक्कीच नाही. वैदिक संस्कृतीमध्ये नाही, तिथं समजोता कोणी करूच शकत नाही. नाही मग ती वैदिक संस्कृतीचीच नाही हा त्याचा अर्थ आहे. तसं माळ घालावी लागते म्हणून वैष्णव तुकोबारायांनी माळ घातलेली होती. असं काही लोकांना फसवण्याकरता घातलेले असं काही नव्हतं. वैष्णव म्हटल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करावंच लागतं. नामामणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसी अरे जना. माळ घातल्यानंतर त्याला गंध लावावाच लागतो. लावतात वैष्णव. लोकांना आवडतं, लोक फसतात म्हणून नाही, देवाला आवडतं म्हणून लावला जातो, लावला पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे देवाच्या आवडीचे अशा प्रकारचे विभाग आहे. आणि मग जशी पतिव्रता पतीला आवडेल तसा व्यवहार करते, तसे वैष्णव भक्त देवाला आवडेल अशा प्रकारचं वागतात. त्याच्यामध्ये दुसऱ्याला दाखवायचं फसवायचं असा काही भाग नव्हता. पण असे करणारे नाहीत असंही नाही. असेही आहेत माणसं की ज्यांचा देवाशी कसलाच काय नसतो, संबंध नसतो, पण अशा प्रकारची सोंग घेतल्यानंतर लोक बोलतात आणि करतात, मदत करतात. महाराज आता लोक श्रद्धावान असतात. लोकाला आतलं तरी काय दिसतं, लोकाला वरचंच दिसतं. त्याच्यामुळे वरचं व्यवस्थित अशा प्रकारचं हे सारवून सुरवून करतात. बाहेर आल्या वेशे उत्तम दंडिले भीतरी मुंडले नाही तैसे. आणि मग लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतलाच जातो. तुकोबाराय स्वतःचा दोष उणीव
भगवंताच्या समोर व्यक्त करण्याकरता ते सोंग स्वतःवर ओढतायत. तुकोबाराय म्हणतात, देवा की लोकांमध्ये जो मी भला आहे, चांगला आहे, अशा प्रकारची प्रतिमा आहे माझी. काय लोक तुकाराम महाराज परमार्थाला लागले, वास्तव परमार्थाला लागले, भक्ती करू लागले. पहिल्यांदा लोकांना कस्तुरी वाटलं, पण तुकोबाराय यांची ती निष्ठा पाहून साहजिकच तुकोबाराय विषयीची श्रद्धा लोकांच्या अंतःकरणात निर्माण झाली, भक्त बनले. महाराज कितीतरी ब्राह्मण तुकोबारायांचे भक्त होते. त्यांच्या 14 टाळकऱ्यामध्ये 5-6 टाळकरी हे ब्राह्मण आहे. त्या काळामध्ये वर्णाश्रम धर्माला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य होतं आणि त्याही कालामध्ये ब्राह्मण त्यांचे भक्त झालेले होते. जिकडं तिकडं तुकोबारायांची वाहवा होत होती. आणि मग तुकाराम महाराजाला ते वाईट वाटत होता. म्हणजे स्तुती ऐकणं म्हणजे आत्महत्या करणे. पारमार्थिक माणसाला स्तुती आवडू नये, कारण स्तुती ही शरीराची होत असते. स्तुती ही बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या कौशल्याची होत असते. आणि परमार्थ शरीराहून आपण वेगळे आहोत, शरीर आपण नाही, या प्रतीतीवर जाण्याकरता परमार्थ आहे, तर दुःखाचा नाश होतो. शरीर मी आहे ही धारणा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या बापाला दुःख नाही चुकत. मग आमदार झाला काय, कीर्तनकार झाला काय, कारखानदार झाला काय, बागायतदार झाला काय, देह मी ही मान्यताच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि त्या मान्यतेवरून बाजूला होण्याकरता परमार्थाची साधन आहे. आणि मग स्तुती करणारे कशाची स्तुती करत असतात? देहाची स्तुती करा, उपाधीची, बाबाचा आश्रमन, बाबाचा मठन, बाबाचे चेलेन, बाबाचा अमकन, बाबा, हे सगळं देह संबंधी असतं. त्याच्यामुळं खरा पारमार्थिक आहे आणि कधीच खुश होत नाही, नाराज होते तुकोबाराय. आणि ही नाराजी भगवंताच्या समोर तुकोबारायांनी काय केलेले, व्यक्त केलेले आहे, प्रगट केलेले आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा लोकांमध्ये मी भला आहे अशा प्रकारची जी वदंता पसरलेली आहे, मानसिकता लोकांची झालेली आहे, तर ते मी भला आहे म्हणून नाही. मग मी कसा आहे आतून हे लोकांना मी कळू देत नाही. जसं बहुरूपी सोंग घेतो तशा प्रकारचं मी भल्याचं काय घेतलेलं आहे, सोंग अशा प्रकारचं घेतलेलं आहे. आणि त्या सोंगाला हे सगळे येडे बोललेले आहेत. त्याच्यामुळे ते मला भला म्हणतात. मग भला पेला काही नाहीये देवा, मी सामान्य. पण तरीही लोक मला मानतात, तर त्याला कारणीभूत तू आहेस तू. कारण तुकोबारायांच्या प्रसिद्धीला देव कारणीभूत होते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. संत भक्ताच्या प्रसिद्धीची जबाबदारी देवाने आपल्याकडे घेतलेली असते. देव प्रसार करतो महाराज. कसलीच प्रसिद्धीची साधनं नव्हती त्या काळामध्ये. तुकोबारायांच्या काळामध्ये 400 वर्षाच्या पूर्वी काय होतं? दूरदर्शन नव्हतं, ते व्हॉट्सअप आणि फिटसअप आता निघाले. इथं आपल्या अगोदर नव्हते, इथं आता आलं. आकाशवाणी नव्हती, वर्तमानपत्र नव्हतं, कुठलीच नव्हती त्या काळामध्ये. महाराज तुकाराम महाराजच्या तोंडातून अभंग निघाला रे निघाला, अख्ख्या महाराष्ट्रात 1-2 दिवसात पसरायचा. त्यांनी त्याचा, त्यांनी त्याला, त्यांनी त्याला, त्यांनी त्याला, त्यांनी त्याला, असे सगळे महाराष्ट्रात पसरायचे. अर्थात हे करणारा कोण असतो? देवाला ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला मग त्या प्रसिद्धीला वेळच नाही लागत. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे तो
त्याविषयीचे भाव प्रगट करतो. तुकोबारे म्हणतात मी या सगळ्याला लायक नाहीये, तू कृपावंत आहे. बरं तुला आतलं समजतंय बी, तुला समजत नाही असं नाही, लोकांना नाही समजत ठीक आहे, तुला तर समजतंय ना मी आत कसं आहे. पण काय करता, तू कृपावंत आहेस आणि तू कृपावंत असल्यामुळं आतले दोष तू दूर करून मला तू अशा प्रकारचं बनवू लागलेलं आहे. परी तू कृपावंत पांडुरंगा, देवा तू कृपावंत आहेस, मी काही तसा नाहीये, पण तुझ्यामुळं अशा प्रकारचं हे सगळं चाललेलं आहे. टिळे माळा मेंद मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फासे जैसे, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी, मग नये तैसी सत्ता गेली मागील आणिता, भंगलिया चित्ता नये काशाने सांदिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी. तुकोबाराय या अभंगामध्ये न्याय सांगून सावध करतात पारमार्थिक मंडळीला. न्याय काय आहे तर जशी वीरश्री गेली की मग त्या सैनिकाला, वीराला, योद्ध्याला एखादी स्त्री सुद्धा बडवून काढते. युद्ध शस्त्राने केलं जातं, शस्त्र हाताने चालवली जातात, हे सगळं खरं असलं तरी हे सगळं शरीराकडून होण्याकरता अंतःकरणामध्ये वीरश्री असावी लागते. वीरश्री महाभारतीय युद्ध कौरव पांडव समोरासमोर उभे राहिलेले आहेत. कौरवाचे हितैषी कौरवाकडून उभे राहिलेले आहेत, पांडवांचे हितैषी पांडवाकडून उभे राहिलेले आहेत. हे युद्ध होऊ नये म्हणून बऱ्याच मंडळींनी आटोकाट प्रयत्न केले, पण धृतराष्ट्र आणि दुर्योधन दोघही युद्धाकरता आडलेले होते म्हणून युद्ध निश्चित झालं. मग कुरुक्षेत्रावर युद्ध ठरलं, युद्धाचे काही नियम ठरले, दोन्ही सैन्याचे मुख्य अशा प्रकारचे सेनापती निश्चित केले गेले आणि युद्धाकरता दोन्ही सैन्य एकामेका समोर उभं राहिले. इकडचा मुख्य धृतराष्ट्र असला तरी धृतराष्ट्र काही युद्धात आलेला नव्हता, त्याचा प्रतिनिधी म्हणून दुर्योधन मुख्य होता. पांडवाकडे धर्मराज मुख्य होते. धर्मानी द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्नाला सेनापती बनवलेलं होतं. दुर्योधनाने भीष्माला सेनापती बनवलेलं आहे. दुर्योधनाने यांना वनवासात पाठवल्यानंतर बाकीच्या सगळ्याची असा काही व्यवहार केला, असे सगळ्यावर उपकार केले की दुर्योधनाकडून युद्ध करण्याकरता 11 अक्षौहिणी सैन्य जमा झालेले आणि त्याच्यामध्ये भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कर्ण हे अतिरथी आहेत. अतिरथी म्हणजे 1,00,000 सैन्याबरोबर एकटा युद्ध करू शकतो, त्याला अतिरथी म्हणतात. 10,000 सैन्याबरोबर एकटा युद्ध करू शकतो, त्याला महारथी म्हणतात. आणि मग शेकडो सैन्याबरोबर युद्ध करतो त्याला अर्धरथी. असे पूर्वीचे पदक होते, पदव्या होते. अतिरथी होते, दिव्यास्त्र संपन्न होते. अख्ख्या जगाला भस्म करण्याची ज्या अस्त्रामध्ये शक्ती असे अस्त्रांनी संपन्न होते ते. पांडवांच्याकडे फक्त एकमेव एक होता अतिरथी. कोण? अर्जुन. अर्जुनाच्याच भरवशावर ते युद्ध भीम आणि अर्जुन, भीम गदा युद्धामध्ये तरबेज होता.
अर्जुन होता. यांच्याकडे योद्धे खूप होते, पण यांच्याकडे देव होता. सोत्तीर्णा खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशवहा. झालं, समोरासमोर उभं राहिल्यानंतर अजून युद्धाला सुरुवात झालेली नव्हती. तेवढ्यात अर्जुनाने सांगितलं, कृष्णा आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, बघू दे मला यांच्यामध्ये माझ्या बरोबर युद्ध करण्याच्या लायकीचे कोण कोण आहे. उगे सुटफूट कुत्र्याबरोबर युद्ध करायला मी नाही रिकामा. बरोबरीचं युद्ध असलं तर त्या युद्धामध्ये मजा येते ना. अर्जुनाने असं फरमावल्याबरोबर आता हे त्यांचे ड्रायव्हरच बनलेले होते. लगेच रथ काढला, दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी नेऊन उभा केला. बघ अर्जुना, समोर सगळे कौरव उभे आहे, पाय तुला कोणाबरोबर युद्ध करायचं. आतापर्यंत अर्जुनाच्या मनामध्ये वीरश्री होती. अर्जुनाचं असं म्हणणं होतं की एकटा एकटा, बाकीच्याची कोणाचीच गरज नाही, या सगळ्याला मी एकटाच बस झाला. आणि त्या विराट नगरीमध्ये एकट्याने सगळ्याला काय केलं होतं, हरवलेलं होतं. हे सगळेच होते तिथं, आणि एकट्या अर्जुनाने सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं. वीरश्री नाही, संपन्न होता. तिथं गेलं आणि त्यांनी पाहिलं तो रथ भगवंतानी अशा ठिकाणी नेऊन उभा केला की समोर भीष्म दिसले, त्याच्या बाजूला पाहिलं तो द्रोण, त्याच्या बाजूला पाहिलं तर कृप. विराटाचं वेगळं होतं, विराटाचं फक्त त्या गायी सोडवून आणायच्या होत्या. इथं युद्ध करायचं म्हणजे समोरच्याला लगेचच मारायचं होतं. आणि मग अर्जुनाची एकदमच गडबड झाली. हो, यांना मारायचं आणि राज्याकरता यांना मारायचं. गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भक्तुम वैक्षमपी लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजे भोगान रुधिर प्रदिग्धान. झालं, त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी दया निर्माण झाली. अंतःकरणात दया निर्माण झाल्याबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये जी वीरश्री होती, शौर्यवृत्ती होती, ती शौर्यवृत्ती ते थमनी गजबज झाली. अपैसी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. अपमाने वीरवृत्ती निघाली. आणि मग ज्या वेळेला वीरवृत्ती अर्जुनाची निघून गेली, त्यावेळेला ते जिंकणं तर सोडा, पण त्याला ते धनुष्यही हातामध्ये धरण्याची शक्ती राहिली नाही. ते धनुष्य खाली पडलं गेलं. गांडीवम स्रंसते हस्तात त्वच्चैव परिदह्यते. तेच तुकोबार आहे म्हणतात की गेली वीरश्री. वीरश्री जर निघून गेली तर त्याशी रांड मारी, अर्थात त्याला कुणी अशा प्रकारचं मारतं. मग नये तैशी सत्ता गेली मागील आणता. एकदा सत्ता गेली तर पुन्हा मग ती सत्ता आणता येत नाही. किंवा दुसरा दृष्टांत आहे, भंगलिया चित्ता. खूप प्रेम असतं, खूप एकामेकाविषयी जिव्हाळा असतो, खूप त्याच्याकरता मरावं अशा प्रकारची तयारी असते, हे सगळं. पण मग काही कारणामुळं जर ते चित्त भंगलं गेलं, मैत्री तुटली, प्रेम राहिलं नाही, की मग पुन्हा ते सांधलं नाही जात, वेल्डिंग नाही होत त्याची. जरी दुरावा दूर झाला तरीही मग आतून तो अंतर ठेवूनच काय करतो, व्यवहार अशा प्रकारचा करतो. भंगलिया चित्ता काशाने सांधिता नये. तसं परमार्थामध्ये सात्विक धैर्य महत्वाचं आहे. ते सात्विक धैर्य भंगू देऊ नये. जर ते भंगलं, तुका म्हणे धीर भंगलिया पाठीकीर. मग त्याच्याकडून नाही जाऊ शकत. पहिल्या उडीत उडी गेली तर गेली, एकदा नाही वा आपण नाही आता टाकू शकत म्हणला तो एकदा मनातून त्याच्या, का मग काही नाही उपयोग होत. धैर्य नाही भंगलं गेलं पाहिजे.
तुकोबाराय म्हणतात परमार्थामध्ये जी श्रद्धा आहे, सात्विक श्रद्धा आहे, तर ती सात्विक श्रद्धा भंगणार नाही याची दक्षता परमार्थ करणाऱ्याने घेतली पाहिजे. करावा जतन आपुला विश्वास. सगळ्यात मोठी शक्ती, सगळ्यात मोठं धन विश्वासाचं आहे, विश्वासाचं. संत, शास्त्र, देव यांच्याविषयी मनामध्ये असणारा विश्वास, हा विश्वास आपल्याकडून परमार्थाची साधना करून घेऊ शकतो. आणि मग तो विश्वास भंगू देऊ नये, इतका काचेसारखा विश्वास राहू देऊ नये आपला, की कोणी खडा टाकला की लगेच त्याला काय जाईल, तडा जाईल. चट्टानासारखा, पर्वतासारखा दृढ विश्वास पाहिजे, वज्रासारखा आपला विश्वास पाहिजे. नाही तर मग एकदा जर विश्वास गेला की सगळी साधना संपुष्टात आल्यासारखी होते. तेव्हा गेली विरसरी मग त्यासी रांड मारी, मग नाही तैशी सत्ता गेली मागील अनिता. भंगलिया चित्ताने काशाने सांदिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाठी खीर. पुंडली कबरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव